सुमित उर्फ मोशा नाव स्ट्राईकला तो विशाल आर्या संघाकडून आणि वैयक्तिक पहिला आणि संघाकडून पहिल्या षटक घेऊन येतो तो बाप्पा स्ट्राईकला तो सुमित नॉक स्ट्राईकला तो विशाल पहिल्या षटक घेऊन येतो बाप्पाचा पहिला चेंडू सुमित साठी आणि पुलटा चेंडू मारलेला ऑफसाईड बरोबर एक धाव पूर्ण केले मिसफिल्ड होताना कुंदनकडून इथं एकही धाव नसताना एक रन संघाची धाव संख्या झाली ती बिनबाद एक पहिले षटक चालू असताना पुण्याच्या बॉलिंग बरोबर बाप्पा मारा करेल तो विशाल एक उजव्या हाताचा फलंदाज पुढचा चेंडू विशाल साठी आणि पुन्हा एकदा लेगचा मारा चेंडू आणि फाईल एकच्या डोक्यावरून गेलेला हा खणखणीत चौकार या 4 धावांनी संघाची धाव संख्या होती ती 5 उत्कृष्ट असा फाईन लेगला मारलेला हा चौकार संघाची धाव संख्या झाली ती बिनबाद 5 पहिल्या षटक चालू असताना चालू असलेला सामना आर्यन 11 कामोटे विरुद्ध आर्या 11 सॉरी इव्हिन कामोटे विरुद्ध आर्या 11 पुढचा चेंडू बाप्पांचा स्ट्राईकला ते विशाल पुढचा चेंडू आणि एक धाव पूर्ण संघाची धाव संख्या झाली ती 6 पहिल्या षटक चालू असताना वैयक्तिक पहिला आणि संघाकडून पहिल्या षटक घेऊन येतो बाप्पा याचा पुढचा चेंडू स्ट्राईकला तो सुमित एक डावखुरा फलंदाज एक रत्नागिरी जिल्ह्यातील असं नामवंत खेळाडू रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये खेळलेला आणि मला वाटतं एक निर्धाव चेंडू उत्कृष्ट अशी गोलंदाजी बाप्पा याच्याकडून एक निर्धाव चेंडू लागतो तो सुमितला काही कळला नाही चेंडू पुन्हा एकदा बॉल मार्ग बाप्पा पुढचा चेंडू सुमित साठी आणि मला वाटतं पंचाकडं अपील करताना परंतु डॉट चेंडू संघाची धाव संख्या झाली ती 6 धावा पहिल्या षटक चालू असताना उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतो तो बाप्पा पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा हो एक षटक समाप्तीनंतर संघाची धाव संख्या होते ती बिनबाद 7 आणि आमचे मित्र सूरज धनावडे यांचं आगमन झालेलं आहे मंडळाकडून त्याचे हार्दिक स्वागत एक षटक समाप्तीनंतर संघाची धाव संख्या झाली ती बिनबाद 7 बॉलरचं नाव सांगायचं बॉलर नितीन बॉलरचं नाव काय बाळू वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरी टेकून येतो तो बाळू UN 11 संघाकडून पुन्हा एकदा बाळू बाळू
वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसऱ्यासाठी घेऊन येतो तो बाळू. सुमितसाठी पहिला चेंडू आणि स्ट्रेट ड्राईव्ह मारला बघूया. ओ उत्कृष्ट कॅच, उत्कृष्ट कॅच घेतले ते बाप्पा याने बाउंड्री लाईन वर. खरोखर उत्कृष्ट झेल आणि संघाला पहिला धक्का सुमितच्या स्वरूपात. बाप्पा दानवड्याने उत्कृष्ट असे कॅच घेतले. पहिल्याच चेंडूवर मारलेला हा, परंतु उत्कृष्ट अशी कॅच घेतले ते बाप्पा याने. बॅट्समनचं नाव सांगायचं. पांचाळ. पांचाळ नवीन बॅट्समन आला तो पांचाळ. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर बाळू. पुन्हा एकदा बॉलिंग वर बाळू. मारा करतील तो बाळू. पांचाळसाठी पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा उंच माला चेंडू बघायला बाद होतो का आणि उत्कृष्ट कॅच आणि संघाला दुसरा धक्का बाळूच्या स्वरूपात. उत्कृष्ट गोलंदाजी. 2 चेंडू 2 विकेट घेतले होते बाळू याने. लगातार 2 चेंडूवर 2 विकेट घेतला तो बाळू याने. एक उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतो तो बाळू. वैयक्तिक पहिला आणि संघाकडे दुसऱ्या टिकून तो बाळू. हॅट्रिक साठी पुढचा चेंडू. नवीन बॅट्समन आलाय तो सचिन. हॅट्रिक बघूया बाळू हॅट्रिक येतो काय. सचिन मला वाटतं एक डावखुरा फलंदाज. हॅट्रिक येतो का बघूया. बाळू एक उत्कृष्ट गोलंदाजी करतो तो बाळू. सचिन साठी पुढचा चेंडू. हॅट्रिकचा बॉल पुन्हा सचिन साठी. बघूया पुढचा चेंडू बाळू सचिन साठी आणि मला वाटतं ओ हॅट्रिक होती परंतु कॅच ड्रॉप झालेले आहे. बरोबर एक उत्कृष्ट गोलंदाजी करतो तो बाळू. 1 धाव. या एका धावेने संघाची धाव संख्या होत होती 8. हॅट्रिक हुकलेली आहे. कॅच घेतली असती तर हॅट्रिक बाळूला मिळाली असती परंतु कॅच ड्रॉप झालेली आहे. पुन्हा एकदा बाळू बाळू. पुढचा चेंडू पांचाळसाठी. संघाची धाव संख्या झाली ते 8. पुढचा चेंडू पांचाळसाठी आणि पुन्हा एकदा उंच मारला चेंडू. मला वाटतं पुन्हा एकदा बाप्पाच्या हातामध्ये कॅच आणि संघाला धक्का बसतो तो पांचाळच्या स्वरूपात. उत्कृष्ट असे गोलंदाजी करतो पांचाळ. बाप्पा हॅलो संघाची धाव संख्या झाली ती 8. मला वाटतं संघाला तिसरा धक्का. नवीन बॅट्समन आलाय तो बाबू. नवीन बॅट्समन आहे बाबू.
खरोखर उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतो तो बाळू आपल्या संघासाठी. आणि आता आला तो बाबू. एक उजव्या हाताचा फलंदाज काहीसा अडकळताना खेळताना संघ बघूया आपल्या संघाला किती धावांचा मारा करतात. आणि खरोखर उत्कृष्ट गोलंदाजी बाळूची. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतो तो बाळू. एक निर्धाव चेंडू जातो तो बाळूचा. मला वाटतं शेवटचा चेंडू. आणि पुन्हा एकदा फायनल मारला. हा खणखणीत चौकार. या 4 धावांनी संघाची धावसंख्या होते ते 12. 3 बाद 12. 2 षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ते 3 बाद 12. बाबूच्या बॅटमधून निघालेला हा पहिला चौकार. 2 षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 3 बाद 12. वैयक्तिक पहिल्याने संघाकडून प्रशांत एक नावाजलेले गोलंदाज कांबोटे मधले. आणि पुन्हा एकदा लेसरला मला चेंडू आणि बघूया धाव बॉल होतं काय. परंतु एक निर्धाव चेंडूचा एक धाव पूर्ण. या एका धावने संघाची धावसंख्या होते ते 3 बाद 13. या स्पर्धेतील मला वाटतं या आयोजक एक प्रशांत कांबळे कोडकर. बॉलिंग मार्गवर प्रशांत कांबळे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू प्रशांतचा बाबूसाठी. आणि पुन्हा एकदा उंच मारला चेंडू बघूया झेलबाद होतं काय. खाली येतो तो नितीन आणि कॅच ड्रॉप झालेला आहे नितीन कडून. मिस फिल्डिंग. 2 धाव पूर्ण आणि तिसरी धाव पूर्ण. या 3 धावांनी संघाची धावसंख्या होते ती 3 धावा. 3 धावा ना. 3 धावा. संघाची धावसंख्या झाली ती 16. संघाची धावसंख्या झाली ती 16. पुन्हा एकदा बॉलिंग वर प्रशांत. ट्रॅकला तर सचिन. पुन्हा एकदा उंच मारला चेंडू बघूया. पुन्हा झेलबाद होतं का आणि झेलबाद. उत्कृष्ट कॅच पकडले ती. संघाला 4था धक्का बाबूच्या स्वरूपात. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतात ते. मला वाटतं प्रशांत कांबळेने अजून 2 विकेट घेतल्या तरी विवेक पवार यांच्याकडून 500 रुपये आलेले आहेत. 500 रुपये जमा करायचे मंडळाकडे. पुन्हा एकदा बॉलिंग मार्गवर प्रशांत. आता स्ट्राईकला तर नवीन फलंदाज. फलंदाजाचं नाव काय. फलंदाजाचं नाव सचिन. ओके ओके सचिन. नवीन फलंदाज सचिन. मारा करत प्रशांत. पुन्हा एकदा सचिन साठी आणि पुन्हा एकदा मला वाटतं झेलबाद. दुसरा धक्का. हॅट्रिक साठी चान्स. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आणि उत्कृष्ट अशी झेलबाद कॅच पकडले तर बाळू याने. बरोबर उत्कृष्ट अशी गोलंदाजी आणि तितकीच उत्कृष्ट अशी फिल्डिंग. मला वाटतं संघाला 5वा धक्का बसलाय. नवीन फलंदाज. संघाची धाव संख्या झाली ती 5 बाद
16. तिसरा षटक चालू असताना नवीन फलंदाज झाला तो नागेश. खरोखर युएन 11 कांबळे संघ उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय. किती धावांवर रोखतोय तो बघूया. आणि आता हॅट्रिक साठी आला तो प्रशांत कांबळे. हॅट्रिक साठी हॅट्रिक बॉल नागेश साठी. बघूया हॅट्रिक येतो काय. पुन्हा एकदा बॉल मारू प्रशांत. पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा मारला चेंडू आणि हॅट्रिक. मला वाटतं या सामन्यात पहिल्याच हॅट्रिक घेतली ती प्रशांत कांबळे याने. खरोखर एक उत्कृष्ट अशी गोलंदाजी या स्पर्धेतील. मला वाटतं पहिली हॅट्रिक असतील ती प्रशांत कांबळे यांच्या नावावर हॅट्रिक. एक उत्कृष्ट अशी गोलंदाजी. खरोखर यांच्या संघातील काही मित्र असे म्हणत असतील की आमचा हा संघातील खेळाडू एवढी उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतो पण आम्ही त्यांना चान्स देत नाही आमच्या संघामध्ये. मग त्या संघाचे कर्णधार असतील कोणी. खरोखर उत्कृष्ट अशी गोलंदाजी प्रशांत कांबळे यांची. आणि मला वाटतं शेवटचा चेंडू असेल. संघाला 5वा धक्का. नवीन फलंदाज. पुढचा चेंडू प्रशांतचा आणि पुन्हा एकदा मारेला ऑफसाईडला. बघूया 1 धाव पूर्ण आणि दुसरी धाव पूर्ण करतात का आणि 2 धाव पूर्ण. या 2 धावाने संघाची धाव संख्या होते ती त्याच्यानंतर नागेश गेला. सचिन नंतर कोण गेला. नागेश गेला. आणि आता कोण बॅट्समॅन आला त्याचं नाव नाही माहिती. सचिन आता ना पुन्हा सचिन आला. नागेश पण आउट झाला ना. आउट झाला. थांब नागेश आउट. 5 विकेट गेला. आणि आता आउट कोण झाला. आउट ना आता फलंदाज. ओके ओके ओके. 3 धावा ना की 2 धावा. 2 धावा. संघाची धाव संख्या झाली ती 18. 3 धावा ना तेच बोलतोय मी. 3 धावा. पुन्हा एकदा बॉलिंग बरोबर कुंदन. पुन्हा एकदा ऑफसाईडला मारला चेंडू. कुंदन 1 धाव पूर्ण दुसरी धाव पूर्ण. कुंदन संघाची धाव संख्या झाली ते 21. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून चौथा चेंडू घेऊन तो कुंदन. 21 धावा झालेला. पुन्हा एकदा बॉलिंग बरोबर पुढचा चेंडू कुंदनचा. मला वाटतं नो चेंडू. खराब गोलंदाजी करतात कुंदन. आपल्या संघातील 3 गोलंदाजी उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली. नो चेंडू. एकूण 5 धावा. संघाची धाव संख्या झाली ते 26. मला वाटतं फ्रीट असावा. फ्रीट. पुढचा चेंडू फ्रीट साठी आणि पुन्हा एकदा मारला षटकार. फ्रीट वर षटकार. पंचांचा 6 धावांसाठी इशारा. या 6 धावाने संघाची धाव संख्या होते ते 32. खराब गोलंदाजी. बॉल द्यायचं. बॉल एक कणकणी तसा षटकार लगावलाय तो सचिन याने. संघाची धाव संख्या झाली ती 32. पुन्हा एकदा बॉलिंग मार्गावर कुंदन. पुढचा चेंडू सचिन साठी. ओके सचिन काय करतो का. पुन्हा एकदा उंच मारलेला. मला वाटतं नो चेंडू. नो चेंडू.
नो प्रीट पुन्हा एकदा नो चेंडू खराब गोलंदाजी करतो कुंदन लगातार नो चेंडू संघाची धाव संख्या झाली ते 34 मला वाटतं त्या 3 गोलंदाजाने प्रीट गोलंदाजांनी रोखलं होतं धावांसाठी पुन्हा एकदा बॉलिंग वर्ग पुन्हा एकदा प्रीट साठी आणि मला वाटतं हाही चौकार या 4 धावने संघाची धाव संख्या होती ती 38 चौकार पंचांचा 4 धावेसाठी इशारा या 4 धावने संघाची धाव संख्या झाली होती 38 काहीस महागड असं षटक पुन्हा एकदा बॉलवर कुंदन पुढचा चेंडू बघूया हो एक निर्धाव चेंडू संघाची धाव संख्या झाली 38 या षटकातील काही चेंडू शिल्लक बघूया पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा मारला चेंडू बघूया एकदा पूर्ण होते 2 धाव पूर्ण संघाची धाव संख्या होती 40 पुन्हा एकदा मला वाटतं पुढचा चेंडू आणि कॅच ड्रॉप करते प्रशांत कडून 2 धाव पूर्ण या 2 धावने संघाची धाव संख्या होती ती 42 4 षटक समाप्तीनंतर संघाची धाव संख्या होती ती 42 आणि जिंकण्यासाठी 43 धावांचं आव्हान ठेवलंय ते आर संघाने युनियन संघासमोर मला वाटतं या षटकामध्ये जवळजवळ 21 धावा कुंदनने दिल्या आहेत ज्या 3 गोलंदाजांनी उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली होती परंतु महागडं षटक असं कुंदनचं म्हणता येईल परंतु काही हरकत नाही शेवटी क्रिकेट आहे क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं क्रिकेट हा अनिश्चिततेचा गेम आहे शेवटच्या चेंडूपर्यंत काही होऊ शकतं आणि जिंकण्यासाठी 43 धावांचं आव्हान ठेवलं होते आर संघाने सत्या वेळा 5 मिनिटं अगोदर असं भेटलं असतं ते एक ओव्हर याची सेफ पडली असते हे जाय बॅटिंगला ना फिल्डिंगला आले हे बाप्पा
खरोखर या सामन्यासाठी पंच म्हणून जे कामगिरी करतात ते विकी कांबळे आणि सुशांत पवार जावडेकर. या भर उन्हामध्ये पंचगिरीचे काम करतात ते आमचे विकी आणि सुशांत. चालू असलेला सामना इव्हेन कामोटे विरुद्ध RA11 कामोटे आणि RA11 ने प्रथम फलंदाजी करून RA11 संघासमोर 43 धावांचं आव्हान ठेवलंय. जिंकण्यासाठी 43 धावांचं आव्हान. बाप्पा आणि बाळू. बाप्पा मला हे बॉलर होता ना, बाळू ट्रॅकला येतो बाप्पा. बॉलर थांब विचारतो जिंकण्यासाठी 43 धावांचं आव्हान ठेवलं होतं ते RA11 संघाने इव्हेन संघा समोर. आणि आता फलंदाजीसाठी आलाय तो एक बाप्पा, एक डावखुरा फलंदाज इव्हेन कांबळे संघातून खेळताना. आणि नॉन स्ट्राईकला तो बाळू. तसेच RA11 संघाकडून प्रथम गोलंदाजीसाठी आलाय तो गोलंदाजाचं नाव मला वाटतं 12वा खेळाडू प्लीज पाठवून. गोलंदाजाचं नाव वगैरे काय माहित नाही. यश वैयक्तिक पहिला आणि संघाकडून पहिल्या षटक घेऊन येतो तो यश. स्ट्राईकला येतो बाप्पा, नॉन स्ट्राईकला तो बाळू. यश बॉलर आहे तो यश. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून पहिल्या षटक घेऊन येतो यश. स्ट्राईकला तो बाप्पा, मारा करतो यश. याचा पहिला चेंडू बाप्पासाठी, एक डावखुरा फलंदाज. ओके, पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे तो बॉलर यश. पहिला चेंडू बाप्पासाठी आणि ऑफसाइड आला चेंडू. एक धाव पूर्ण. या एका धावेने संघाची धाव संख्या, या एक धावाने संघाचं खातं होतं. संघाचं खातं खोळलं जातं या एका धावेने. आता आलाय तो स्ट्राईकला दोन फलंदाज बाळू. पुन्हा एकदा पुढचा चेंडू बाळूसाठी, यश यांचा. ओके, यश काय करतो पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू. उत्कृष्ट असा चेंडू, बॅट्समनला काही समजलं नाही. हा निर्धाव चेंडू जातो. एकच धाव झालेला आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर मारा करेल तो यश. आणि पुन्हा एकदा मारला की आपला चेंडू उत्कृष्ट असा स्ट्रेट ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह मारला तो. चार धावांसाठी, या 4 धावाने संघाची धाव संख्या होती ती 5.
संघाची धाव संख्या होती ती बिनबाद 5. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर यश बाळूसाठी. पुन्हा एकदा एक धाव पूर्ण. एका धावेने संघाची धाव संख्या 6. एका धावेने संघाची धाव संख्या होती 6. पहिले षटक चालू असताना या षटकातील काही चेंडू शिल्लक. स्ट्राईकला तो डावखुरा फलंदाज बाप्पा. पुन्हा एकदा यशाचा पुढचा चेंडू आणि एक धाव पूर्ण. बॅट्समनला रोखून ठेवलंय यशाने. संघाची धाव संख्या झाली ती 7. अजूनही पुन्हा एकदा बॉलिंग मार्क करतो यश. पुढचा चेंडू स्ट्राईकला तो बाळू. यशाचा पुढचा चेंडू आणि मला वाटतं पंचांगड अपील मागताना मला वाटतं निर्धाव चेंडू. एक षटक सामन्यानंतर संघाची धाव संख्या होती ती 7. एक षटक सामन्यानंतर संघाची धाव संख्या होती ती 7. काय रे एक षटक सामन्यानंतर संघाची धाव संख्या होती ती बिनबाद 7. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरी षटक घेऊन आला तो गोलंदाज. गोलंदाजाचं नाव काय? प्रसाद. प्रसाद. ओके. मला वाटतं निर्धाव चेंडू. उत्कृष्ट चेंडू होता परंतु बाप्पाला काही समजलं नाही. एक निर्धाव चेंडू जातो. प्रसादाचा पुढचा चेंडू आणि पंतांचा वाईटचा इशारा. अवंतरी धाव संख्येत भर. या एका धावेने संघाची धाव संख्या होती ती बिनबाद 8. दुसरे षटक चालू असताना पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. रिसिव्ह मारायच्या नादात निर्धाव चेंडू जातो तो. पुन्हा एकदा पंचांचा वाईटचा इशारा. अवंतरी धाव संख्येत भर. संघाची धाव संख्या होती ती 9.
मला वाटतं पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. बापाला काही डॉट बॉल जातात. एक निर्धाव चेंडू टाकतोय तो प्रसाद. मला वाटतं हाही निर्धाव चेंडू. बापाला काही कळत नाही. चेंडू निर्धाव जातात आहे. दुसरी षटक चालू असताना 43 धावांचं आव्हान ठेवले ते आर्या 11 कॉमेडी संघाने. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. काय ड्रॉप झालेला. एक धाव. या एका धावने संघाची धाव संख्या होत होती 10. 2 षटक समाप्तीनंतर संघाची धाव संख्या होती 10. दोन षटक समाप्तीनंतर संघाची धाव संख्या दिली होती 10. नवीन गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. विशू. मला वाटतं चौकार. या 4 धावने संघाची धाव संख्या होत होती बिनबाद 14. वैयक्तिक पहिल्याने संघाकडून तिसरी षटक घेऊन आला तो विशू. 14 धाव संख्या झाली ती 14. एक निर्धाव चेंडू. संघाला पहिला धक्का बघतो तो बाप्पाच्या स्वरूपात. आता स्ट्राईकला आहे तो नितीन. तिसरी षटक चालू असताना
हॅलो हॅलो या एका धावेने संघाची धावसंख्या 15. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू बाळाला काही समजलं नाही. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतो तो. विशू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. मला वाटतं 3 षटक समाप्तीनंतर संघाची धाव संख्या होती ती 1-15. अठ्ठावीस 6 चेंडू आणि 28 धावांची गरज. 6 चेंडू आणि 28 धावांची गरज. नवीन गोलंदाज निर्धाव चेंडू. मला वाटतं नितीनलाही काही समजलं नाही. अजूनही 5 चेंडू आणि 28 धावांची गरज. खरोखर कमबॅक केलाय तो आर्या संघाने या आपल्या मॅच मध्ये. आणि पुन्हा एकदा ओ काय नेम आणि आउट होते तो कुंदन सॉरी नितीन. पंचांचा वाईट इशारा. अवंतरी धाव संख्येत भर. संघाची धाव संख्या होती ती 17. आणि पुन्हा एकदा वाईट. अवंतरी धाव संख्येत भर. संघाची धाव संख्या होती ती 17. आणि 1 धाव. या एका धावने संघाची धाव संख्या होती ती 17.
निर्धाव हॅलो, मला वाटतं यानंतर होणारा सामना पुन्हा एकदा आणि मिस फिल्डिंग चौकार. या 4 धावने संघाची धाव संख्या होती ती 22. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू आणि 1 चेंडू आणि 21 धावांची गरज. आणि झेलवाद आणि मला वाटतं इथे आर्यन संघ कामोठे विजय होते. तसेच